अंगावर काटा येईल अशी दृश्य कालपासून आपल्या समोर येत आहेत आणि अजून बरीच दृश्य बरीच व्हिडिओज आपल्या समोर यायचे बाकी आहेत. आज काही ट्रेंड होत असेल तर दुर्दैवानं ती आहेत काश्मीरमधली ही दृश्य. अतिशय सुंदर असं पहलगाम आता या फोटोसाठी लक्षात राहणार आहे. अनेक पर्यटकांनी नक्की काय घडलं ते सांगितलंय. या आतंकवाद्यांनी तुमचा धर्म कुठला असं विचारलं आणि थेट पुरुषांना गोळ्या घातल्या. आत्तापर्यंत आलेले व्हिडिओ तळपायाची आग मस्तकात जाईल असेच आहेत. ही दृश्य बघून कुणीही घाबरून जाईल, कुणालाही राग येईल त्या आतंकवाद्यांचा आणि पुन्हा सुरू होईल हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद. सोशल मीडियावर तर असंख्य हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे ट्वीट्स पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. पण या सगळ्यात असे काही व्हिडिओज आहेत ज्यात पर्यटक असं सांगतात की आम्हाला अनेक स्थानिकांनी मदत केली आणि त्यातही मुस्लिम स्थानिकांनी धर्म न बघता आम्हाला मदत केली. असेच काही प्रसंग मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. जात धर्म न बघता आम्हाला अनेक स्थानिकांनी मदत केली. तासातासाला फोन करून आमची चौकशी केली. एका स्थानिकानं स्वतःचा जीव लोकांना वाचवताना गमावला. अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. ज्या स्थानिक मुस्लिमांनी पर्यटकांना मदत केली त्यातील पहिला म्हणजे सय्यद हुसेन शाह. या घटनेत स्थानिक युवक सय्यद आदिल हुसेन शाह याच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. सय्यद आदिल हुसेन शाह पलगम मधल्या पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचं काम करत होता. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल यानं धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. सय्यद हा खरं तर घोड्यावरून पर्यटकांना सफर घडवायचा. सय्यद हा पर्यटकांना कार पार्किंग पासून बैसारन म्हणजेच मैदानापर्यंत घेऊन जायचा. सय्यद आदिल हुसेन शाह यानं दहशतवाद्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. कोणासाठी तर स्थानिकांसाठी, पर्यटकांसाठी, त्यांनी गोळीबार करू नये यांच्यासाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी. मात्र याच्यामध्ये त्याचाच जीव गेला. एक स्थानिक ज्याला खरं तर दहशतवाद्यांनी काहीही केलं नसतं किंवा त्याच्यावरती त्यांनी गोळीबारही केला नसता, त्याच्यावरतीच त्यालाच त्याचा जीव गमवावा लागला आणि त्याच्या घरातला तो कमवणारा हा एकमेव व्यक्ती होता. त्याचे आई वडील, पत्नी, मुलं हे सगळे त्याच्या पाठीमागे राहिलेत आणि आता त्याचं कुटुंब हे सरकारकडे न्याय मागतंय त्याच्या जीवासाठी, कारण त्यांनी या स्थानिकांसाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येतात आणखीन एक आदिलभाई. रुपाली पाटील ज्या अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्या आहेत, पुण्यात त्या कार्यरत असतात, त्या सुद्धा तिकडं काश्मीरमध्ये अडकलेल्या होत्या, पहलगाममध्ये अडकलेल्या होत्या. त्यांनी कालपासूनच अनेक व्हिडिओज जे आहेत ते शेअर केलेले आहेत किंवा तिथली परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे. टुरिस्ट ऍक्टिव्हिस्ट असलेल्या आदिलभाईंनी आम्हाला जी मदत केली आहे ती शब्दात सुद्धा सांगू शकत नाही असं म्हणत रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यातही पाणी आलं. शिवाय आदिलभाई रडायला लागले आहेत कारण त्यांचा धंदा पूर्णपणे बुडालाय. आता इथं कुणीही पर्यटक येणार नाहीत. यांनी सगळ्या गाड्या लोनवर घेतलेल्या आहेत. यापुढे त्यांना कुठलाही रोजगार मिळणार नसून मोठी बेरोजगारी आता आपल्याला बघायला मिळणार आहे असं सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. म्हणजे एकंदरीतच तेव्हा काय झालं होतं तर हे सगळे तिकडे अडकलेले असताना हे जे टुरिस्ट ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी नाशिकच्या एका कुटुंबाला आणि असंख्य इतर पर्यटकांना त्यांच्या घरी आश्रय दिला, त्यांना जेऊ खाऊ घातलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना सेफली तिथं ठेवलं. या एक रात्रीमध्ये किंवा या अख्ख्या एका दिवसामध्ये त्यांनी अनेकांची काळजी घेतली. पण ज्या वेळेला त्यांच्याशी संवाद साधला गेला त्यावेळेला ते असं म्हणाले की आता आमचा धंदा जो आहे तो पूर्णपणे बंद होणार आहे किंवा आमचा धंदा हा पूर्णपणे स्लॅक असणार आहे, कारण आता ही घटना घडल्यानंतर कुणीच इथं येणार नाही. सगळे पर्यटक इथं यायला घाबरतील. आम्ही ज्या गाड्या लोनवरती घेतलेल्या आहेत किंवा आमचा जो रोजगार आहे तो या पर्यटनावरती अवलंबून असतो आणि कुठेतरी आता त्यालाच फटका बसल्यानंतर आता आमच्या रोजच्या आयुष्यात जो प्रश्न आहे तो उद्भवणार आहे, रोजगाराचा, पैशांचा. आता घर कसं चालवायचं असा सुद्धा प्रश्न यावेळेला त्यांनी मांडलेला होता. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आणि त्यांनी ज्या लोकांना आश्रय दिला होता त्यांच्या डोळ्यातही पाणी बघायला मिळालं. याच्यानंतर तो म्हणजे माजिद. धाराशिव मधली 2 कुटुंब होती जी ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला या हल्ल्यापासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती होते. अनेक दिवसांपासून तिकडे फिरायला गेलेले होते आणि ज्या वेळेला हा हल्ला झाला, या हल्ल्याची खबर जी आहे किंवा या हल्ल्याची बातमी जी होती ती सगळ्यात पहिले माजिद यांना मिळाली आणि माजिद यांनी जे या 2 कुटुंबांचे ड्रायव्हर होते जे त्यांना तिकडे फिरवत होते ते धावत आधी त्यांच्याकडे आले आणि त्यांना असं सांगितलं की आपल्याला लवकरात लवकर इकडनं निघायला हवं कारण इथं काहीतरी झालंय. जेव्हा त्या कुटुंबांनी नक्की काय झालंय असं विचारलं त्यावेळेला माजिद यांनी सांगितलं की बहुतेक गोळीबार झालेला आहे, बहुतेक हल्ला झालेला आहे आणि आपल्याला लवकरात लवकर एका सुरक्षित ठिकाणी जावं लागेल. आपण आता लगेच इकडनं निघूयात असं ते म्हणाले. हे सगळं घडत असताना ही दोन्ही कुटुंब जी होती ती प्रचंड घाबरलेली होती आणि त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं असं त्यांनीच एका व्हिडिओतून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ देखील समोर आलेला आहे.
त्यावेळेला माजिद भाई हे स्वतः त्यांना अनेकदा म्हणजे त्यांनी त्यांना हॉटेलवर सोडलं आणि त्यानंतर तासाला अर्ध्या तासाला ते त्यांना फोन करत होते आणि त्यांना असं म्हणत होते की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला कुठलीही काळजी वाटत असेल तर तुम्ही माझ्या घरी या, तुम्ही माझ्या घरी राहा, माझ्या घरी तुम्ही सुरक्षित राहाल, तुम्हाला हॉटेलवर भीती वाटत असेल तर तुम्ही माझ्या घरी या, असं यावेळेला त्यांच्या भावना ज्या होत्या त्या त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. एका व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं होतं की असं सातत्यानं ते आम्हाला फोन करून फॉलोअप घेत होते, आमची विचारपूस करत होते आणि हे सगळं करत असताना नंतर रात्री अगदी 12-12:30 पर्यंत हे सगळे फोन सुरू होते. त्यांनी त्यांच्या घरी माझ्या घरी येऊन तुम्ही राहा असा प्रस्ताव जो आहे तो सुद्धा या दोन कुटुंबांना दिलेला होता. त्याच्यामुळे हे जी दोन कुटुंब होती त्याच्यातल्या सदस्यांनी सुद्धा हे सांगितलं की इथे कुठलाही हिंदू मुस्लिम किंवा अशा प्रकारची वृत्ती जी असते ती नसते. हे यांना हल्ला करायचा होता, त्यांनी हल्ला केला आणि हा देशावरचा हल्ला आहे, पण इथले जे स्थानिक आहेत त्यांची जी मदत आहे ती आम्हाला झालेली आहे. या 3 प्रसंगांवरून आपल्याला हे लक्षात येतं की स्थानिक लोक जे आहेत ते तिथल्या पर्यटकांसाठी उभे राहिले. या हल्ल्यात जीव गेला तो कुठल्या एका धर्माच्या लोकांचा नाही तर भारतीयांचा. हिंदू मुस्लिम समाजात दरी तयार करण्यासाठी आणि समाजात आणखी द्वेष तयार होईल अशी ही घटना आहे असं सगळीकडून म्हटलं जातंय. असे ट्विट्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि नक्कीच ही जी घटना आहे त्याचा विरोध केला पाहिजे. पण हा हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये दरी तयार करण्याची किंवा ही जी दरी ऑलरेडी आहे ती दरी आणखीन वाढवण्याचा याच्यातनं खरं तर प्रयत्न होतोय आणि तोच प्रयत्न होता का या हल्ल्याचा हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.